काळीच सोडून जातोस घरी, मन कसं रमतं? सांग ना रे बाबा, तुला इतकं कसं जमतं? जड होतं प्रत्येक पाऊल, जायचं नसतं त्याला. बॉस दटावून विचारतो, आज उशीर का झाला? लेकीचं दुडदुड चालणं, भडाभडा बोलणं, हे सारे क्षण वाहिले जातात. जाताना झोपलेले, आल्यावर झोपलेले बंद डोळेच पाहिले जातात. भविष्यासाठी आपल्या त्याचं वर्तमान संपतं. सांग ना रे बाबा, तुला इतकं कसं जमतं? 2 शब्द बोलण्यासाठी रविवारची वाट पाहिली. त्याची सुट्टी माझ्यासाठी, मी मात्र माझ्या मैत्रिणींसाठी वाहिली. चिडचिड करत आई म्हणायची, घरी बस मला. उत्साह पाहून तोच म्हणायचा, अगं जाऊ दे ग तिला. जगाशी लढणाऱ्याचं बाळापाशीच नमतं. सांग ना रे बाबा, तुला इतकं कसं जमतं? आठव भाऊ, त्याच्यासाठी कधी काही केलंस? त्यानं नेलं तसं नेलंयस त्याला चौपाटीवर? बसवलंय का कधी त्याला आकाश पाळण्यामध्ये? आठव बरं, शेवटची मिठी कधी मारली होतीस? आईची भूक मायेनं पुरेपूर भागते आणि बाबा असतो म्हणून तर शांत झोप लागते. तो दमतो, तो थकतो, तो सारं काही देतो. जन्माला येतं बाळ तेव्हा बापही जन्म घेतो. या नात्यापुढे सगळं काही शमतं. सांग ना रे बाबा, तुला इतकं कसं जमतं? सांग ना रे बाबा, तुला इतकं कसं जमतं?